अतिशय दुर्दैव घटना घडलेली आहे या सगळ्यात. म्हणजे टिंबू हे गाव गोपाल गणेश आगरकर नावाने एक समाजसुधारक म्हणून तिथं आलेले होते. त्या गावात ही घटना घडलेली आहे. एकदम लांछनस्पद आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत घडलेली घटना आहे. या संदर्भात ही जी घटना घडली आहे ही काय आज आलेली नाही आहे. याच्यामध्ये गेले कित्येक वर्ष ती महिला दारूच्या अवैध धंदा चालवत होती. त्यातनं तिनं सगळा पैसा माया गोळा केली आणि त्यातून मस्ती येऊन तिने एवढा सगळा प्रकार केला. तिला असं वाटतं की पोलिस माझं कोणी काय वाकडं करू शकत नाही आहे. अशा ह्याच्यामध्ये गेले कित्येक वर्ष हा धंदा चालू झालेला आहे. हे घडलं कसं? तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ह्या सगळ्या कराड तालुक्याच्या हद्दीमध्ये ते येते आणि ह्याला अभय बी तेच लोक देत होती ना. नाही तर इतक्या वर्षात असं नाही की पोलीस झोपलेले होते की त्याला माहिती नाही की हा प्रकार चालू आहे की नाही चालू आहे. अवैध धंद्याबाबत आम्ही त्यांना कल्पना दिल्यास तिथल्या स्थानिक लोकांनी तिथल्या प्रतिनिधी लोकांनी तिथली कल्पना दिल्या की इथं अवैध धंदे चालू आहेत तरी कुठली कारवाई नाही आहे. मग ह्याला अभय कुणाचं? आणि ती महिला एवढी मस्तीवन का झालेली आहे याच्यामध्ये? तिला कुणाचं भय कसं राहिलं नाही? एवढा राजरोसपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट चालवत असेल तर तिला कुणाचं आहे अभय? याचे सखोल चौकशी माननीय DYSP साहेबांनी करावी यासाठी आज आम्ही निवेदन दिलं. नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार.